सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल विठ्ठल बरा वा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय गोकुळीच्या सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीचा सुखा अंत पार नाही लेखा 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 गोकुळीच्या सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीचा सुखा अंत पार नाही लेखा 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 बाळकृष्ण नंदागरी बाळकृष्ण नंदागरी बाळकृष्ण नंदागरी बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नर नारी 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 बुडिया तोरणे गुडिया तोरणे हरी बुडिया तोरणे गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे 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 करती कथा गाती बाळकृष्ण नंदागरी बाळकृष्ण नंदागरी बाळकृष्ण नंदागरी बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नर नारी 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 आनंदल्या नर तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे तुका मन मोहिले गोविंदे 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 बाळकृष्ण नंदागरी बाळकृष्ण नंदागरी बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई गोकुळच्या सुखा गोकुळच्या सुखा सुखा गोकुळच्या सुखा गोकुळच्या सुखा गोकुळच्या सुखा गोकुळच्या गोकुळच्या सुखा गोकुळच्या सुखा गोकुळच्या सुखा गोकुळच्या सुखा गोकुळीच्या 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 सुखा अंत पार नाही लेखा पार नाही लेखा बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णानंदा घरी अंत पार
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल टाळी 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 वाजव सर्व. विठ्ठल 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 आ विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 टाळी 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 आ विठ्ठल 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 विठ्ठला हरिनाथ भगवान भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ नाथ महाराज की उडी उडी गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी तुका मने छंदे येणे मोहिले गोविंदे किंवा मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी विठ्ठल विठ्ठला 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शुक्लां ब्रह्म विचारसार परमां माद्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भयदां जाड्यान्धकारापां हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना प्रथम नमना पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना प्रथम नमना
कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम दुसरे जगन संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी संतुरू दास पांडुरंगा करू प्रथम नमान दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तीची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मनोजवं मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठ्ठल विठ्ठल ढल अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा दयाळा तुझा अनुग्रह लाभलो तुमचा साधलो करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो तुमचा अनुग्रह लादलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा तुमचा अनुग्रह लाभलो पवन दान करा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा लागलो पावन चराचर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल 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 गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू आपल्या सगळ्यांचा संसार सुखाचा व्हावा याच्याकरिता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे बोलोबा पुत्र जगद्गुरु तुकोबारा यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा गवळण या प्रकरणातील कालेच्या प्रकरणातील अभंग आजच्या सेवेकरिता निवडलेला आहे आणि या सेवेकरिता निवडलेला अभंग याच्यावरती अल्पशा वेळेमध्ये थोड्या वेळामध्ये आपण सेवा करण्याचा प्रयत्न करू विठ्ठल सेवेपूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा रायबा प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्य पालखी सोहळा पिंपरी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथून शिर्डी पर्यंत आपण पायी दिंडी सोहळा घेऊन आलो. आपल्या या सोहळ्याचे आयोजक होते आमच्या सगळ्यांवरती आळंदीकरांवरती नितांत प्रेम करणारे आमचे एकनाथ अण्णा करचे. अण्णांच्या माध्यमातून आज इथं उभा राहण्याची संधी मिळाली. अण्णाच्या चरणी नतमस्तक होतो. बघा आज एवढे विद्यार्थी मंडळी इथं उपस्थित आहेत, सर्वांवरती आई वडिलांसारखं प्रेम करतात. बघा पैशावाली माणसं भरपूर असतात पण त्यांना पैसे कुठे खर्च कळत नाही. पण महाराज जो देवाच्या ठिकाणी पैसे खर्चतो, चांगल्या कामासाठी पैसे खर्चतो, तो लाखात एक असतो. त्यामुळं अण्णाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. तसं जर पाहिलं तर आमच्या अण्णाला कौतुक केलेलं जमत नाही बरं का. पण तरी सुद्धा अण्णा हे कौतुक नाही, हे कसं आतून निघतंय, बरोबर आहे का नाही. म्हणून अण्णाने हा पालखी सोहळा
अण्णा आयोजक आहे त्या पालखी सोहळ्याचे. या पालखी सोहळ्यामध्ये आपण सर्वजणांना गेले 10 दिवस झाले आपण आनंद घेत इथपर्यंत आलेलो आहोत. आणि आज या शिर्डीमध्ये साई महाराजांच्या दरबारामध्ये आपली ही काल्याची कीर्तन रूपी सेवा चालू आहे. आणि या सेवेकरिता उपस्थित असणारे महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार मंडळी, त्यामध्ये माझे गुरुवर्य महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार मृदंग सम्राट ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य बाप्पासाहेब महाराज वाकडे महाराज सुद्धा कीर्तनाकरिता उपस्थित आहेत. आज तसं जर पाहिलं तर एखाद्या दगडावरती कोरीव काम करून त्याची मूर्ती जशी घडवतात ना महाराज, त्याचप्रमाणे आमच्या सगळ्यावरती कोरीव काम करून महाराजांनी आम्हाला घडवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे माझ्या कीर्तनाकरिता गायन साथीकरिता उपस्थित असणारे, ज्यांच्या गायनाने उभ्या महाराष्ट्राला वेड लावलं असे असणारे माझे गुरुवर्य, ज्यांनी आम्हाला गायन शिकवलं असे असणारे प्रशांत महाराज पाखरे महाराज सुद्धा कीर्तनाकरिता उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमच्यावरती लहान भावासारखं प्रेम करणारे महाराष्ट्रातील एक ख्यातनाम गायनाचार्य ख्यातनाम कीर्तनकार आमचे दिलीप दादा काटकर महाराज सुद्धा कीर्तनाकरिता उपस्थित आहेत. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आता आपल्या महाराष्ट्राचं एक उमलता हिरा म्हटलं तरी काही अडचण नाही असे असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार प्रणव महाराज तौर सुद्धा कीर्तनाकरिता उपस्थित आहेत. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आमचे ऋषीदादा आहेत. सर्वच आमच्या संस्थेतील विद्यार्थी मंडळी उपस्थित आहेत. विनेकरी बाबा आहेत. आणि मृदंगावरती ज्यांच्याशी गोड ताप आहे की ज्यांच्या मृदंगानं उभ्या महाराष्ट्राला वेड लावलं अशा असणारे आमच्या सगळ्यांचे मामा म्हणजे आमचे सचिन महाराज पडे मामांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आज आपण सगळेजणांना इथं घेऊन आलो, आपण सर्वजण इथं आज काल्याचं कीर्तन करतो. हे जर कुणामुळे करत असतो तर साहेबांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या. साहेबांनी इथं येण्याची आम्हाला संधी दिली, साईबाबांची सेवा करण्याची आम्हाला संधी साहेबांना दिली. साहेबांच्या चरणी मी नतमस्तक होतो. तसेच सर्व करचे परिवारातील सर्वजण इथं उपस्थित आहेत. दिंडी सोहळ्यातील साई भक्त सर्व उपस्थित आहेत. साऊंड सिस्टीमवाले दादा आहेत. सर्व विद्यार्थी मंडळी एकदा काय करतो, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आमचे ओम साई यूट्यूब चॅनलचे दादा सुद्धा कीर्तनाकरिता उपस्थित आहेत. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेकडे वळतो. विठ्ठल बघा, माणूस जीवनामध्ये पैसा कमवतो. पैसा कमवल्याच्या नंतर पण माणूस पैसा कमवतो, पण पैसा कमवल्याच्या नंतर तो संस्कार विसरून जातो. बरोबर आहे का नाही? पण महाराज आज जर पाहिलं ना, बघा कसं असतं, जिथं पैसा असतो तिथं ज्ञान नसतं, जिथं ज्ञान असतो तिथं पैसा नसतो. पण जर या सगळ्यांचं वर्गीकरण जर कुठं पाहायचं असेल तर आमच्या करचे परिवारामध्ये अण्णांनी आमच्या महेश दादावरती संस्कार लावले आणि आज महेश दादा टाळ घेऊन कीर्तनाकरिता उपस्थित आहेत. फक्त आता एकाच गोष्टीची उणीव आहे, आमचे महेश दादा आता कीर्तन झाल्या माळ घालणार साईबाबांच्या दरबारामध्ये. घालणार का नाही? सगळ्या सांगायचं साईबाबांच्या दरबारामध्ये काय करायचंय, तुळशीची माळ आपल्याला घालायची. शब्द आहे ना, आता शब्द त्यांनी दिलेला आहे. आता काय करणार, ते कीर्तन झाल्या कुणी जागेवरून उठायचं नाही, ती माळ घालणार आणि मग सगळ्या आपला कार्यक्रम संपवायचा. विठ्ठल आणि म्हणून सर्वच इथं आनंदामध्ये उपस्थित आपण सर्वजण इथं आलेलो आहोत. सर्वांच्या आज आपल्याला साईबाबांची थोड्या वेळामध्ये आपल्याला साईबाबांची काय करायची आहे, सेवा करायची आहे. गेले 10 दिवस झाले आपल्या वारीमध्ये कीर्तन चालू होते आणि त्या कीर्तनाचा शेवट म्हणून आपण आज काय करणार आहोत तर काल्याचं कीर्तन करणार आहोत. बघा, नदीचं वाहनं कुठपर्यंत असतं महिला मंडळ, जोपर्यंत एखाद्या वड्याला जाऊन मिळत नाही तोपर्यंत. बरोबर ना? ज्या बरोबर म्हणतात ना त्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका बरं का. आता नदीचं वाहनं कुठपर्यंत असतं महाराज? नदीचा शेवट कुठपर्यंत असतो? जोपर्यंत समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत काय होतो, नदीचा शेवट पूर्ण होत नाही. बघा, मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं, आपण असं कधी म्हणू शकतो ज्या वेळेस त्या मंदिरावरती काय होईल, कलशारोहण होईल, ज्या वेळेस त्या मंदिरावरती कळस बसल. बघा, मंदिराच्या संपूर्ण बाजूचं वर्णन वेगळं असतं आणि मंदिराच्या कलशाला वेगळं स्थान असतं. मंदिराच्या कामा कलशो, ज्याप्रमाणे मंदिरावरती कळस बसल्याच्या नंतर त्या मंदिराचं काम पूर्ण होत असतं, त्याचप्रमाणे आपण हा जो पालखी सोहळा इथपर्यंत घेऊन आलोत, आपल्या वारकरी संप्रदायाचा एक नियम आहे. काय नियम आहे? आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कुठला जरी कार्यक्रम असला, कुठला जरी सप्ताह असला तर त्याचा समारोप, त्याचा शेवट आपल्याला कशाने करावा लागतो तर काल्याच्या कीर्तनानं. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून आज आपल्या दिंडी सोहळ्याचा
शेवट म्हणून आपल्याला काय करायचंय आज काल्याचं कीर्तन आपल्याला इथं करायचंय. बरं काला म्हणजे काय? काला या शब्दाचा आपण अर्थ काय करू एकदा बघून घेऊ. काला आपण जर पदच्छेद जर केला तर का अधिक आला, जन्माला का आला, कशाकरिता आला, इथं जन्माला कशाकरिता आला, हे सुद्धा माणसाला कळायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? काला म्हणजे काय बघा, काल्याचे 3 प्रकार आहेत. एक कारण देहाचा काला, एक स्थूल देहाचा काला आणि एक आभेदाचा काला. तू का म्हणे काला कोठे आभेद देखिला. काल्याचे प्रकार 3 आहेत. पण आपल्याला कोणता काला माहिती आहे? आपल्याला दही भाताचा काला माहिती आहे. महाराज आज जो आपण काला करणार आहोत तो कोणता काला आहे? दही भाताचा काला आहे. पण महाराज या दही भाताच्या काल्या संग आपल्याला अजून एक काला करायचा आहे. तो कोणता? तर हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला करायचा आहे. बघा नाम आणि प्रेम हे ज्या दिवशी एकत्र येतं त्या दिवशी काय होतो? काला निर्माण होतो. विठ्ठल विठ्ठल दही भाताचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. आणि अजून काला कोणता आहे? जीव आणि शिवाचा काला. ज्या दिवशी जीव आणि शिव हे एकत्र येतील, बघा ज्याप्रमाणे आपण दही आणि लाही एकत्र करतो आणि एकत्र केल्याच्या नंतर त्यातलं दही आणि लाही ज्याप्रमाणे वेगळी होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे आपला जीव आणि शिव म्हणजेच भगवान परमात्मा. तुका म्हणे कैसी किव कोठे जीव निराळा, कोठे जीव निराळा, कोठे जीव निराळा. तुका म्हणे कैसी देवा कोठे जीव निराळा, कोठे जीव झाला, कोठे जीव ज्याप्रमाणे जीव शिव हे एकत्र आले तर ते एकत्र आल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये पुन्हा भेद होऊ शकत नाही. ती पुन्हा काय होऊ शकत नाहीत? वेगळे होऊ शकत नाहीत. याला काय म्हणायचं? काला. दही आणि लाही एकत्र आले याला काय म्हणायचं? काला. बघा दूध आणि भाकर एकत्र आले त्याला काय म्हणायचं बाबा? काला. दारू आणि पाणी एकत्र आलं त्याला काय म्हणायचं? कोण म्हणलं काला? त्याला काला नाही म्हणायचं, त्याला कालवा म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल बघा एक असतो हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला बघा काही काही जण काय म्हणतात, आम्ही नियमाची वारी करतो. मला असं वाटतं नियमाची वारी करण्यापेक्षा प्रेमाची वारी केली. बरोबर आहे का नाही? बघा तुम्ही नियमाची वारी करता मग मारता का आम्हाला? नाही ना महाराज, नियम नाही. देवाला काय आवडतं? भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा. काय पाहिजे? आपण भक्ती करतो पण त्या भक्तीमध्ये काय असलं पाहिजे? प्रेम. प्रेम सुख देजी, प्रेम सुख देजी, प्रेम सुख देजी, प्रेम सुख देजी, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे. प्रेमाविन नाजी समाधान, प्रेमाविन नाजी समाधान, प्रेमाविन नाजी समाधान, प्रेमाविन नाजी समाधान. प्रेम सुख देजी, प्रेम सुख देजी, प्रेम सुख देजी, प्रेम सुख देजी. प्रेमाविना नाही टाळ. समाधान, प्रेमाविना आहे समाधान, प्रेमाविना नाही प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुख दी, प्रेम सुख दी, प्रेमाविन नाही समाधान. प्रेमाविन काय नाही तर समाधान नाही. आपण काय करतो? नियमाची वारी करतो. नियमाची वारी करण्यापेक्षा आपण प्रेमाची वारी केली पाहिजे. काही काही माणसं म्हणतात आम्ही रागात गातो. रागात गाण्यापेक्षा अनुरागात गाणं. तुम्ही नाही बरं का, तुम्ही तर अनुरागातच गाता. पण महाराज काही काही माणसं म्हणतात की आम्ही नियमाची वारी. नियमाची करण्यापेक्षा प्रेमाची वारी काय कधी पण श्रेष्ठ आहे. त्याचप्रमाणे
आपण हरिनामाचा खिचडी काला करतो, पण ज्या वेळेस हरिनाम आणि प्रेम ज्या दिवशी एकत्र येईल त्या दिवशी काला. विठ्ठल विठ्ठल. बघा, काला या शब्दाचा अर्थ असा आहे की का आला, आपण इथं आल्याच्या नंतर काय करतो, का जन्माला आला, आणि जन्माला आल्याच्या नंतर मी आहे कोण, मला करायचंय काय, मला जायचंय कुठं, हे ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये आपल्याला कळल त्या दिवशी जीवनात काला. विठ्ठल विठ्ठल. बरं महाराज, आपण खरंच भाग्यवान माणसं आहोत की आपल्याला काला खायला मिळतोय. कारण महाराज तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. वैकुंठात सुद्धा काला मिळतो का? नाही. विशेषः लाभ संत संगे, विशेषः लाभ विशेष लाभ संत संगे, विशेष लाभ संत संगे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. विशेषः लाभ संत संगे, विशेषः लाभ विशेष लाभ संत संगे, विशेष लाभ संत संगे, संत संगे, संत संगे. फक्त आणि फक्त संतांच्या समागमामध्ये गेल्याच्या नंतर काय होतो, आपल्याला काला प्राप्त होतो. आणि मग संतांच्या संगतीमध्ये जायचं म्हणजे काय करायचं, ज्याप्रमाणे आपण 10 दिवस पालखी सोहळ्यामध्ये साईबाबाच्या सोबत चाललो, साईबाबाचं उठल्या बसल्या आपण साईबाबाला ज्यावेळेस आपला मुक्काम होईल त्यावेळेस साईबाबांची आरती घेतली, ज्यावेळेस निघतो त्यावेळेस आपण साईबाबांची आरती घेतली. ज्याप्रमाणे आपण त्या संत संगतीमध्ये तल्लीन होऊन आपण चलत होतो, त्याप्रमाणे आपल्या जीवनात ज्या दिवशी संतांचा संग होतो त्या जीवनात आपल्याला काला प्राप्त होतो. विठ्ठल विठ्ठल. बघा, आणि हरिनामाचा खिचडी काला कशाचा, तर भगवंताच्या नामाचा. पण काय महाराज, भगवंताचं जे नाव आहे ना ते सहसा कुणाच्या मुखाला येत नाही. त्याच्याकरिता काय असावं लागतं, पुण्य असावं लागतं. गेल्या जन्मीचं काहीतरी पुण्य असावं लागतं, त्यावेळेस देवाचं नाव मुखाला येतं. राम म्हणणं सोपं आहे. बघा, मी काय म्हणतो माझ्याकडे लक्ष द्या. राम म्हणणं सोपं आहे, पण राम मुखाला येणं काय आहे, अवघड आहे. राम मुखाला येणं याच्या एवढं अवघड काही नाही. तसं जर आपण पाहिलं तर राम नाव कसं आहे, देवाचं नाव गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबाने गे. भगवंताचं नाव किती गोड आहे. तुकोबर आहे तर एका ठिकाणी म्हणतात अमृतापेक्षा गोड नाहीये, तर आमच्या देवाच्या नावापुढे अमृत काहीच नाही. अमृत दयास फिके पुढे, अमृत दयास फिके पुढे, अमृत दयास फिके हे पुढे. जिवे गोड तीन अक्षराचा रस, जीवे गोड तीन अक्षराचा रस. हे जिवे गोड तीन तळगई हा. अक्षराचा रस, जीवे गोड तीन अक्षराचा रस. जिवे गोड तीन अक्षराचा रस. जिवे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत दयास पिके पुढे. आमच्या भगवान परमात्म्याच्या नावापुढं जे अमृत म्हणताय ना तुम्ही, ते अमृत सुद्धा कसं आहे देवाच्या नावापुढं, फिक आहे. मग काय करा, देवाचं नाव घ्या. देवाचं नाव, अहो सगळ्याच ठिकाणी देवाचं नाव चांगलंय. भगवंताचं नाव जर आपण पाहिलं तर सोपं सुद्धा आहे. किती सोपं, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरी. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी. भगवान परमात्म्याचं नाव सोपं आहे, गोड आहे, नित्य टिकणार आहे. आणि अजून भगवान परमात्म्याचं नाव कसं आहे, फुकट सुद्धा आहे. नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरी रायाचे. म्हणून एवढ्या गोष्टी असताना सुद्धा, देवाचं नाव गोड असताना सुद्धा आपण घेत नाही. देवाचं नाव गोड आहे का नाही, महिला मंडळ, देवाचं नाव गोड आहे का, गोड आहे, पण आपण घेतो का नाही.
दारू कशी आहे? दारू दारू गोड आहे का कडू आहे? तुम्ही पिऊन नाही पाहिले का? अहो जे पिते ते मानत रे हलो कमीत कमी, कशाला आणता? बघा दारू कशी एक कडू आहे तरी पण माणसं त्याला सोडतात का? नाही. देवाचं नाव गोड आहे तरी सुद्धा माणसं घेतात का? नाही. याचं कारण असं आहे की देवाचं नाव कोणाच्या पण मुखाला येतं का? नाही महाराज. त्याच्यासाठी काय असावं लागतं? धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. खरंच आम्ही धन्य आहोत की आम्ही विठोबाचे दास झालो, आम्ही साईबाबांचे दास झालो, आम्ही त्यांच्या दरबारामध्ये आलो, आम्ही त्यांच्या चरणाचं दर्शन घेतलं. खऱ्या अर्थानं आम्ही काय केलं? गेल्या जन्मीचं काहीतरी आमचं आज काय झालं? उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. कशामुळे वारली? संत दर्शनी हा लाभ. आणि म्हणून संताच्या दर्शनामुळे आपल्या जीवनात काय लाभ प्राप्त होतो? तर वैकुंठामध्ये सुद्धा दुर्लभ असणारा काला आपल्या जीवनात प्राप्त होतो. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल. आपण जर काल्याचं महत्व पाहिलं तर आज काल्याचं कीर्तन आहे. बघा रात्रीचं जर कीर्तन असलं तर कीर्तनकार सगळ्या विषयाला अनुसरून बोलू शकतो, पण आजच्या कीर्तनकाराला काही बंधन असतात. काय केलं पाहिजे आजच्या कीर्तनकाराने? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळी पहिले हे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, हे केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, चरित्र ते उच्चारावे केले दिवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचा सप्रेम उच्चार आपल्याला काय करायचा आहे? आजच्या या कीर्तनातून करायचा आहे. मी उच्चार करायचा म्हणतोय बरं का, आचार करायचा नाही. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र फक्त उच्चारणे आहे. तोंडानं सांगू शकतो पण आचरणात आणू शकतो का? नाही. आचरणात जर आणायचं असेल तर प्रभू रामचंद्राचं चरित्र आचरणीय आहे, छत्रपती शिवरायांचं चरित्र आचरणीय आहे. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र फक्त उच्चारण्यासाठी चांगलं आहे. मला सांगा भगवान श्रीकृष्णाला किती बायका होत्या? किती बायका होत्या? 16,108. 16,108 बायका होत्या. आपल्या एकीनच फासोळ्या उघड्या पाडल्यात. दुसरी केली तर मडच न्यायचं काम आहे. देवाची बरोबरी आपण कुठल्या गोष्टीत करू शकतो का महाराज? नाही करू शकत. अहो देवानं 12 गाव अग्नी गिळला होता. आपल्याला जर बिडीचा चटका दिला तर आपण 3 उड्या मारू. काही काही माणसं काय म्हणतात? अहो तो चुकला, तो चुकला म्हणून काय झालं? तो मोठा आहे ना. काही काही माणसं काय करतात? मोठल्या माणसाची बरोबरी करायला बघतात, पण तसं नसतं. आता देवाची बरोबरी आपल्याच्यानं होणार आहे का महाराज? तसं भगवान श्रीकृष्णाचं चरित्र फक्त कसं आहे? उच्चारण्यासाठी चांगलं आहे. म्हणजे आपण देवाच्या चरित्राचा फक्त उच्चार करू शकतो, ते फक्त सांगू शकतो, ऐकू शकतो. पण आपल्याला जर आचरणातच आणायचं असेल तर प्रभू रामचंद्राचं चरित्र आचरणीय आहे. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून आजच्या या काल्याच्या कीर्तनातून आपल्याला काय करायचंय? तर त्या देवाच्या चरित्राचा, जे गोकुळामध्ये त्यानं जे चरित्र केलं त्याचा सप्रेम उच्चार आपल्याला काय करायचा? या काल्याच्या कीर्तनातून करायचा आहे. बघा मथुरेचा राजा होता कोण? कंस मामा. तो कोण होता? भगवान श्रीकृष्णाचा मामा. बघा ज्यावेळेस त्या मथुरेमध्ये त्या कंसाची बहीण असणारी देवकी, ती देवकी ज्यावेळेस उपवर झाली आणि उपवर झाल्याच्या नंतर त्या कंसाला वाटलं की आता काय केलं पाहिजे? आपण या देवकीचा विवाह लावून दिला पाहिजे. मग त्या कंसाचा मित्र असणारे ते त्यांनी सांगितलं की आता काय करायचं? आपल्या देवकीचं लग्न करायचं. मग लग्न कुणासोबत करायचं? पहिले का बायोडाटे होते का महाराज? की दाखवला बायोडाटा झालं लग्न? नाही महाराज, पहिल्यांदा तसं नव्हतं. त्या कंसाने आपल्या बहिणीचा विवाह कुणासोबत लावून दिला? झोपले का तुम्ही? कुणासोबत लावून दिला? वसुदेवा बरोबर लावून दिला. देवकीचा विवाह झाला वसुदेवा बरोबर. आणि कंस रथ हाकण्याकरिता बसला होता. माग देवकी बसलेली होती, वसुदेव बसलेले होते. आणि तो आता त्यांना त्यांच्या गावी सोडण्याकरिता निघाला होता. निघत असताना, जात असताना थोडं पुढे गेल्याच्या नंतर तर काय झालं? या आकाशात वाणी झाली. आकाशवाणी सांगू लागली त्या कंसाला की कंसा काय कर? आकाशाची वाणी सांगत असे कंसा, माणी भरवसा बोलण्याचा. ऐक म्हणे, तुझीला थाटामाटात घेऊन चाललास, हिचं लग्न केलंस, माहीत आहे ती तुझी कोण आहे? बहीण आहे. पण काय
तिचा 8वा होणारा पुत्र तुला काय करणार आहे, तुझा वध करणार आहे, तुला तो काय करणार आहे, मारणार आहे. असं ऐकल्याच्या नंतर कंसाला घाम फुटला आणि कंस दरदरून घामाला कंसाला. कंसाने काय केलं, तलवार घेतली आणि तलवार घेतल्याच्या नंतर घेऊनिया खड्ग माराया धावला. घेऊनिया खड्ग माराया धावला. घेऊनिया खड्ग माराया धावला. घेऊनिया खड्ग माराया धावला. हात तो धरिला वसुदेव, वसुदेव हात तो धरिला वसुदेव. हात पकडिला वसुदेव, वसुदेव हात पकडिला वसुदेव. आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीमध्ये सांगितलं, कंसा तू जिचा थाटामाटामध्ये विवाह करतोयस, जिला रथामध्ये घेऊन चाललास, तिचा 8वा होणारा पुत्र तुला काय करणार आहे, तुझा वध करणार आहे, तो तुला मारणार आहे. आणि मग राग आला महाराज कंसाला आणि कंसाने तलवार घेतली आणि देवकीवर तलवार उघडू लागला. तेवढ्यात वसुदेवाने त्यांचा हात धरला आणि सांगितलं, कंसा अरे तू कोण आहेस, राजा आहेस, राजाला स्त्रीवरती हात उचलणं काय आहे महाराज, शोभत नाही. त्यानं सांगितलं, कंसा तू राजा आहेस, असं करू नकोस, तुझ्या नावाला कलंक लागेल, बहिणीचा हत्यारा म्हणून तुला ओळखलं जाईल. एक काम कर, तू राजा आहेस, तुझ्या नावाला कलंक लागला नाही पाहिजे. एक काम कर, देवकीला आणि मला कारागृहामध्ये ठेव. म्हणजे कशामध्ये, आता जर सांगायचं झालं तर जेलमध्ये ठेव. कुठं, जेलमध्ये ठेव. मग काय करू, आम्हाला जे पुत्र होतील, जे आम्हाला संतान आम्हाला प्राप्त होतील, ते काय करू, आम्ही तुला आणून देऊन. असं सांगितल्याच्या नंतर कंसाला ते बरं वाटलं. कंस म्हणे ठीक आहे, चालतंय. त्यानं त्या दोघाला काय केलं, कारागृहामध्ये बंद केलं. बंद केल्याच्या नंतर थोडे दिवस उलटून गेले आणि उलटून गेल्याच्या नंतर आता कंस भिलेला होता महाराज. कंसाला माहित होतं की आपली जी बहीण आहे देवकी, त्या देवकीच्या पोटी येणारा 8वा मुलगा काय करणार आहे, आपला वध करणार आहे. म्हणून महाराज त्यांना कारागृहामध्ये ठेवलं आणि कारागृहामध्ये ठेवल्याच्या नंतर काही दिवस उलटून गेले आणि उलटून गेल्याच्या नंतर त्या देवकी मातेला एक मुलगा झाला आणि मुलगा झाल्याच्या नंतर सगळ्या त्या मथुरेमध्ये वार्ता पसरली, अरे काय देवकीला मुलगा झालाय, देवकीला मुलगा झालाय. पण वसुदेवानं तो मुलगा उचलला आणि कंस मामाकडे, त्या कंस राजाकडे काय केला, आणून दिला. त्या कंसाने काय केलं, तो मुलगा हातामध्ये घेतला आणि त्या मुलाकडे बघू लागला. पण महाराज त्याला दया आली. तो म्हणे अरे आपल्याच बहिणीचा मुलगा आहे, आपला कोण आहे, हा भासा आहे, याला आपलं मारून काय फायदा, म्हणे आपल्याला मारणार की तू आहे 8वा मारणार आहे, याला मारून काय फायदा. त्याला दया आली आणि त्यानं काय केलं, ते लेकरू घेतलं आणि वसुदेवाजवळ दिलं आणि सांगितलं, काय करा, याला तुम्ही घेऊन जा, मला 8वा मारणार आहे ना, तुम्ही 8वा माझ्याजवळ आणून द्या. असं सांगितल्याच्या नंतर वसुदेव ते लेकरू घेऊन गेले. पण महाराज कसं असतं, काही काही गावात असे नारद असतात. आता नारद महर्षी तिथं प्रगट झाले आणि नारद महर्षींना सांगितलं, अरे आता जर कंस असंच पुण्य करायला लागला, एक एक लेकरू जर त्यानं असंच जपायला सुरुवात केली, असंच त्याचं जर पुण्य वाढलं तर भगवान परमात्मा अवतार घेणार नाही. आणि देवाला अवतार घ्यावा, देव कधी अवतार घेतो माहितीये का, ज्या ज्या वेळेस धर्मावरती संकट येतं, ज्या ज्या वेळेस आपल्या धर्मावरती देशावरती संकट येतं, त्या त्यावेळेस देवाला काय करावं लागतो, अवतार घ्यावा लागतो. आणि म्हणून नारद महर्षी सांगतात, बाबा आता जर यानं जर असेच पुण्य करायला सुरुवात केली तर मग याचा पापाचा गडा भरणार नाही आणि देव अवताराला येणार नाही. म्हणून नारद महर्षी कंसाकडे गेले. आता नारद कुणाला म्हणतात बघा बरं का, जिसकी बात कभी रद्द नहीं होती उसे नारद कहते हैं. असे नारद प्रत्येक गावागावामध्ये असतात बरं का. काय झालं, आमच्या गावाकडे एका पोराला पाहुणे बघायला आले. आमच्या गावातला नारद वाट्यावरच बसलेला होता. पाहुणे बघायला आले, बघायला आल्याच्या नंतर सगळे गाडीतून खाली उतरले आणि खाली उतरल्याच्या नंतर आता या नारदाने पाहिलं, कशाला आले म्हणे, काय काम आहे तुमचं आमच्या गावात, काय नाही म्हणे, रामभाऊच्या पोराला बघायला आलो. रामभाऊच्या पोराला, त्याला तर घुरं येतंय म्हणे, मोडली ना सोयरीक. महाराज काही काही असे नारद असतात, प्रत्येक गावागावामध्ये असतात. त्याला कधी सप्ताह झालेला जमत नाही, त्याला कधी गावात चांगलं कार्य घडलेलं जमत नाही. पण महाराज ज्या नारद महर्षींना कंसाला सांगितलं की कंसा, अरे तू ते लेकरू वापस दिलंस, मला सांग तो भगवान परमात्मा काही साधा सोपा नाही बरं, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची काणी, चतुर आहे म्हणे तो, तू काय करू शकतो, पहिला 8वा होऊ शकतो, 8वा पहिला होऊ शकतो, तुझा काय करू शकतो,
तुला मारू शकतो. त्यांनी कमळाचं फुल हातामध्ये घेतलं आणि त्याच्या ज्या 8 पाकळ्या होत्या त्या कंसाला दाखवू लागली आणि म्हणू लागली, सांग याच्यातली पहिली पाकळी कोणती आहे आणि 8वी पाकळी कोणती आहे? सांगता येईल का आपल्याला? कमळाच्या फुलामध्ये पहिली कोणती आणि 8वी कोणती सांगता येईल का? नाही सांगता येत. मग नारद महर्षी म्हणले, हे बघ, यातली पहिली कोणती आणि 8वी कोणती जसं ओळखता येत नाही ना, तसं तो भगवान परमात्मा आहे. पहिला होऊन येईल का, दुसरा होऊन येईल का, तिसरा होऊन येईल का, चौथा होऊन येईल का, 8वा होऊन येईल, हे तुला सांगता येईल का? नाही. मग काय कर, कंसा या लेकरांना ठेवू नको, यांना काय कर, मारून टाक. असं सांगितल्याच्या नंतर कंसाने आज्ञा दिली. सांगितलं म्हणे, ते लेकरू माझ्याकडे घेऊन या. ती लेकरू ते घेऊन आले. गरगर गरगर बिंगवला आणि दगडावरती त्यांना आपटलं. आपटल्याच्या नंतर ते लेकरू मरण पावलं. मरण पावल्याच्या नंतर असं 1 2 3 असे करता करता किती मारले? 6 मारी दुराचारी 6 मारले. आणि 7वी जी होती ती रोहिणी मातेच्या उदरामध्ये कशाने गेली? योगमायेनं ती त्यांच्या गर्भामध्ये तिथं जाऊन थांबली. आणि महाराज, जो 8वा भगवान परमात्मा अवताराला येणार होता, कारागृहामध्ये असा लख प्रकाश पडला. देवकी मातेचं तेज सूर्यासारखं चमकत होतं. आणि त्याच वेळी भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान श्रीकृष्णाने कारागृहामध्ये अवतार घेतला. चतुर्भुज रूपाची 8 वर्षाची मूर्ती त्या वसुदेव देवकींच्या समोर उभी राहिली. आणि ते वसुदेव देवकी म्हणतात, देवा, अरे आम्ही तुला प्राप्त करण्यासाठी, आमच्या तू पोटाला येण्यासाठी आम्ही एवढे कष्ट केले, एवढे जप केला, एवढं तप केलं, एवढं आम्ही तुझ्याकरिता केलं. आणि तू काय केलंस रे? तर 8 वर्षाचा होऊन आमच्याकडे आलास. आता मला सांगा, 8 वर्षाचं लेकरू जर झालं डायरेक्ट, महाराज आपल्याला तर फॅट बसायचं काम आहेत. त्या 8 वर्षाचं लेकरू जन्माला आलं. वसुदेव देवकी सांगू लागले, देवा, अरे तू 8 वर्षाचा झालास, तू काही करू शकतोस, पण आम्हाला कोण म्हणेल की हे तुमचंच लेकरू आहे? देवाने सांगितलं, तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणे, मी लहानच होणार आहे, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगण्याकरिता आलोय. आणि मग त्या कारागृहामध्ये भगवान श्रीकृष्णानं पहिला उपदेश केला. कोणाला? नंदाच्या घराला घराला, नंदाच्या घराला बसलेली गोकुळाला, नंदाच्या कुणाला केला? आपल्या पिताश्रीला, म्हणजे कोणाला? वसुदेवाला उपदेश केला. आणि सांगितलं, बाबा काय करा, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, मला इथं ठेवू नका, मला काय करा, नंदाच्या घराला घेऊन जा. त्यावेळेस वसुदेव सांगतात की देवा, अरे तू म्हणायलाच घेऊन जा, पण तुला आमच्या हातातल्या बेडे दिसतात का? हे रक्षपाळ, हे बघ म्हणे, एवढ्या आम्हाला सगळ्या गोष्टीत कोंडून ठेवलंय. बघा, कंसानं आदल्या दिवशी सांगितलं होतं की काय करा, ज्या जागेवर 2 रक्षपाळ आहेत ना, तिथं 4-4 रक्षपाळ ठेवा. जिथं 4 कुलप लावलेत ना, तिथं 8-8 कुलप लावा. पण देव बाहेर जाता कामा नाही, कारण एकदा जर देव गेला तर मग देव पुन्हा हाताला येईल का? तो पुन्हा हाताला येऊ शकत नाही. मग काय करायचं? तुम्ही काय करा, असा तडेबंद काय करा, तुम्ही काय करा, पहारा लावा. आणि पहारा लावा असं म्हटल्याच्या नंतर आता भगवान श्रीकृष्ण तर जन्माला आले होते. वसुदेव म्हणतात की कृष्णा, अरे मी तुला घेऊन गेलो असतो रे, पण बघ म्हणे माझ्या हातात काय म्हणे बंद नाहीत. भगवान श्रीकृष्ण होता महाराज. देवानं सांगितलं, बाबा तुम्ही कसली चिंता करू नका, तुम्ही काय करा, मला डोक्यावर उचलेला कमळापती पाया जिवंतने गळती, पाया जिवंतने गळती, पाया जिवंतने गळती. उचलेला कमळा पाहिजे बंदर गळाले, पाहिजे बंदर
भगवान श्रीकृष्ण सांगतो, बाबा तुम्ही काय करा, मला डोक्यावरती उचलून घ्या. आणि डोक्यावरती उचलून घेतल्याच्या नंतर परिणाम असा झाला, उचलीला कमळापती आणि पायीची बंधने गळती. देवाला डोक्यावर घेतलं तर काय होतं, देवाचं नाव मुखाला घेतलं तर काय होतं, येणे तुटती बंधने. फक्त काय करावं लागतं माहितीये का, देवाचं नाव घ्यावं लागतं. देवाला जर आपण जवळ केलं तर सगळे बंधनं नाहीसे होतात. आता बंधनं कुठकुठले आहेत, भरपूर बंधन आहेत. जन्म मरण हे सुद्धा काय आहे, बंधन. ज्ञानोबरांनी सांगितलं ना, संसारी सुद्धा संसार बंधन तोडा बेगी. संसार हे सुद्धा काय आहे, बंधनच आहे. आपण जन्माला येतो, जन्माला आल्याच्या नंतर पुन्हा मरतो, पुन्हा जन्माला येतो, पुन्हा मरतो, हे सुद्धा काय आहे महाराज, बंधनच आहे. आणि या बंधनातून जर आपली मुक्तता व्हावी अशी वाटत असेल तर काय करावं लागेल, देवाला जवळ करावं लागेल. मग वसुदेवानं देवाला उचलून घेतलं, टोपलीमध्ये घेतलं. आणि मग वसुदेव म्हणतात, देवा बंधनं तर गळाली, पण हे रक्षपाळ. देवानं सांगितलं, चिंताच करू नका, मनसी रक्षपाळ. तेम्या मोहिले सकळ. तेम्या मोहून टाकले म्हणे, तुम्ही फक्त मला घेऊन चला. वसुदेवानं देवाला टोकरीमध्ये घेतलं, टोपल्यामध्ये घेतलं आणि आता गोकुळाच्या दिशेनं निघाले. निघाल्याच्या नंतर धो धो पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू झाल्याच्या नंतर शेषनागाने देवाच्या वरती काय धरली, छत्री धरली. म्हणजे काय केलं, देवाला पाऊस लागू नये म्हणून असं काय केलं, देवाच्या वरती छत्री धरली. आणि गोकुळाकडे त्यांचा प्रवास सुरू झाला. मधात यमुना डोळा लागला, म्हणजे यमुना नदी लागली. आणि यमुना नदीतून यमुनेला पूर चढू लागला. पुर हळूहळू चढला चाट, पुर चढला चाट, पुर चढला चाट, पुर चढला चाट, पुर चढला जात, पुर चढला जात, पुर चढला जात, पुर चढला जात, पुर चढला चाट, पुर चढला चाट, पुर चढला जात, पुर चढला जात, पुर चढला जात. पुर चढला जात, पुर चढला जात, पुर चढला जात, पुर चढला जात. टाळ्या वाजवायच्या सगळ्याकरिता एकदा. यमुना मातीला पूर चढला आणि पूर चढल्याच्या नंतर हळूहळू पूर मानेपर्यंत आला. हळूहळू तोंडापर्यंत तो पूर येऊ लागला. भगवान श्रीकृष्णाला कळलं, आता आपल्या पिताश्रीची काय होईल म्हणे, बेजारी व्हायला लागली म्हणे. पाणी तोंडापर्यंत आलं. काय केलं पाहिजे, यमुना मातेला दर्शन दिलं पाहिजे. मग भगवान श्रीकृष्णानं काय केलं, त्या टोकरीतून पाय बाहेर काढला ना आपल्या पायाचा अंगठा काय केला, यमुना मातेमध्ये बुडवला. यमुना मातेला दर्शन दिलं आणि यमुना मातेचा पूर काय झाला, ओसरला. यमुना माता काय झाली, शांत झाली. देवानं दर्शन दिलं. देवानं दर्शन दिल्यानंतर काय होतं, आपलं आता कुठे धावे म्हण तुझे चरण देखील या. आता काय नाही महाराज, आता एकदा जर देवाचं दर्शन झालं ना, आपल्या मनात कुठलीच इच्छा राहत नाही. तसंच यमुना मातेचा पूर सुद्धा काय झाला, लयाला गेला, खाली गेला. आणि मग वसुदेव आता गोकुळामध्ये गेले. तिथं जी माया जन्माला आली होती, ती माया टोपलीमध्ये घेतली आणि भगवान श्रीकृष्णाला तिथं ठेवलं. आणि मायाला घेतलं आणि मायाला घेऊन पुन्हा कारागृहामध्ये आले. तर मायाला घेऊन आत येताना सगळे बंधनं पुन्हा काय झाले, देवाच्या कोणाच्या, वसुदेवाच्या हातामध्ये आले. बघा, आपण जर मायेला जवळ केलं तर आपल्या हातात काय होतात, आपल्या अंगात काय होतात, बंधने निर्माण होतात. कोणाला माया म्हणजे काय, जे माया जाळ असतात. आपल्याला सांगून ठेवलं ना संतांनी, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळा आला जवळी ग्रासावया. ही सगळे जे बंधनं आहेत ना, फक्त काय होतं, आपण जर माया जर घेतली ना जवळ, हे बंधनं आपल्याला चिटकतात. पण आपण जर देवाच्या जवळ गेलो तर हे बंधनं काय होतात, नाहीसे होतात. मग तिथून त्यांनी माया उचलली, इकडे कारागृहामध्ये आले. सगळ्या मथुरेमध्ये कलमा झाला, अरे 8वा जन्माला आला, 8वा जन्माला आला, 8वा जन्माला आला. कंसाला तर दरदरून कंस जागा झाला. कंस म्हणे 8वा जन्माला आला. कंस धावतच कारागृहाकडे गेला. गेल्याच्या नंतर काय केलं त्यांनी, ती माया जन्माला आली होती ना, त्या मायेला घेतलं. आणि मायेला घेतल्याच्या नंतर जसं गरगर गरगर बिंगून खाली आपटणार, तेवढ्यात मायेनं हाताला झटका दिला. या मायेनं लय जणांना झटका दिला. तुझं लागी वदी उपजला मन आधी, उपजला मन आधी, उपजला मन आधी.
उपजला माझा आधी उपजला माझा आधी. हे तुझं नागिवती उपजला माझा आधी. हे तुझं लागिवती उपजला माझा आधी. जय हो उपजला माझा आधी माझा आधी तुझं लागी वधी उपजला मजा आधी. त्या मायेनं काय केलं, कंसाच्या हाताला झटका दिला आणि माया आकाशामध्ये गेली आणि सांगते कंसा, अरे ए मूर्ख कंसा, अरे तू मला मारतोस, अरे तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलाय गोकुळात. आणि मग तिकडे श्रीकृष्णाला नेऊन ठेवलं होतं ना गोकुळामध्ये. बघा त्या बाळात पण करतात, त्याला तुमच्या इकडे काय म्हणतात, दायन म्हणतात, बरोबर आहे का नाही. ज्या बाळांपण करायला तिथं ज्या महिला होत्या त्या महिलांना काय झाली, झोप लागली आणि श्रीकृष्णाला ज्यावेळेस तिथं नेऊन ठेवलं, ज्यावेळेस त्या दायनला जाग आली त्यावेळेस तिनं पाहिलं की यशोदा मातेच्या समोर कोण होतं, भगवान श्रीकृष्ण. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, ती गवळण तिथून गेली आणि सगळ्या गावात जाऊन सांगत फिरली, गवळण मनती गवळणीला पुत्र झाला यशोदे. गवळण मनती गवळणीला पुत्र झाला यशोदे. हे गवळणा मनती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला गवळणा मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे एक पुढे ताटी वाटी सुंट एक धावी एक पुढे ताटी वाटी सुंट वळे. एक धावे एक पुढे ताटी वाटी सुंट वडे. एक धावी एक पुढे ताटी वाटी सुंट वळे. गवळण गवळणा मनती गवळणीला गवळण मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळणा मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळणा मनती गवळणीला पुत्र झाला झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. गवळण सगळीकडे गेली आणि सांगू लागली यशोदेला काय झालाय, पुत्र झाला. गवळणीला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. ती गवळण नंदराजाकडे गेली, नंदराजाला सांगते, बाबा काय म्हणे, मुलगा झाला, मुलगा झाला. पंचरत्नाचा हार घेतला, नवरत्नाचा हार घेतला, गवळणीच्या गळ्यामध्ये टाकला. एवढा आनंद सगळीकडे झाला. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. आनंद भयो जय कन्हैया लाल की. आनंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. आनंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. हाती दिनो घोडे दिनो रदिनो पालकी. नंद भयो जय कन्हैया लाल की. हे नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की. एवढा आनंद त्या नंदराजाला झाला, एवढा आनंद झाला. गोकुळामध्ये सगळीकडे काय झालं, आनंदाचं वातावरण निर्माण झालं. आणि महाराज ते म्हणतात ना, हरी आला आता मग कैसी भयचिंता. देव जर आपल्या जवळ आला तर सुखाला पारावर राहत नाही. त्याचप्रमाणे गोकुळामध्ये भगवान परमात्म्याचं प्रगटीकरण झालं. देवाचा अवतार गोकुळामध्ये झाला, भगवान श्रीकृष्ण जन्माला आला. मग आता तिथं चिंता राहिली असेल का, चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. चिंता तिथं राहिली नाही. सगळीकडे काय झालं, आनंदाचं वातावरण निर्माण झालं. आणि या आनंदामध्ये तुकोबाराय सुद्धा सामील होते. तू म्हणाल कस काय होते, जेवढे जेवढे अवतार झाले तेवढ्या सगळ्या अवतारांसोबत कोण होतं, माझे तुकोबाराय होते. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. तुकोबाराय सुद्धा तिथं होते आणि तुकोबाराय त्या आनंदामध्ये सहभागी झाले होते. आणि त्या तुकोबारायांनी सांगितलं की गोकुळात एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की गोकुळातल्या सुखाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही. अभंगाचं प्रथम चरण. गोकुळीच्या गोकुळीच्या
जगाचा मालक जन्माला आला, जगाचा मालक जन्माला आला, भगवान श्रीकृष्ण जन्माला आले. नंद घरानंद भयो, एवढा आनंद प्राप्त झाला, एवढा आनंद प्राप्त झाला. त्यांनी हत्ती वाटले, घोडे वाटले, लहान लेकराला लाडू दिले खायला, म्हाताऱ्या माणसाला लापशी, ज्याला जे जमन त्याला ते. असं सगळा आनंद प्राप्त झाला. सगळीकडे आनंदाचं वातावरण निर्माण झालं. देव जन्माला आलाय, देव जन्माला आला. इकडं आनंद होता महाराज आणि मथुरेमध्ये चिंता होती. मथुरेमध्ये कंसाला वाटायचं आपल्याला मारणारा काय झालाय, जन्माला आलाय, मग काय करायचं, आता जन्माला आलाय, आता आपल्याला सोडणार नाही. कंस दरदरून जागा झाला महाराज. कंसाला वाटलं आता कधी तू येईल आणि आपल्याला काय करील, मारील, सांगता येणार नाही. तो देव आहे, तो देव कधी कोणा हेपा मी दर कीर्तनामध्ये सांगतो बघा, एक तर देव कुणाच्या नादी लागत नाही. हा, देव कुणाच्या नादी लागत नाही. आणि जर एखादं देवाच्या नादी लागलं मग देव त्याला सोडतो का, देव सोडत नाही. मग त्याच्यामुळं काय करायचं, हिशोबात राहायचं, देवाच्या नादी लागायचं नाही. कंस घाबरला होता महाराज. मथुरेमध्ये सगळं दुःखाचं वातावरण आणि गोकुळामध्ये सगळा आनंद महाराज. एवढा आनंद, एवढा आनंद गोकुळवासियांना एवढा आनंद झाला. आणि बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या सगळ्या नरनारींना काय झाला, आनंद प्राप्त झाला. आणि म्हणून या आनंदाचं प्रतीक म्हणून काही काही जणांनी घरावरती गुढ्या उभारल्या, तोरणं बांधली. गुढिया तोरणे, 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 गुढिया तोरणे. करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, गाती गाणे, करती कथा गाते. बाळकृष्ण नंद घरी, बाळकृष्ण नंद, जय हो. बाळकृष्ण नंद घरी, बाळकृष्ण नंद घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. बघा, आपण जरी नुसती गवळण जरी ऐकली ना महाराज, किती साध्यातला साधा माणूस असू द्या, त्या गवळणीचा अर्थ कळतो महाराज. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेका, अंतपार नाही लेका गोकुळीच्या सुखा. कशामुळे अंतपार नाही राहिला, गोकुळात एवढं सुख का प्राप्त झालं, बाळकृष्ण नंदा घरी. आणि मग बाळकृष्ण नंदाच्या घरी जन्माला आल्यामुळे काय झालं, आनंदल्या नरनारी. काय झालं, सगळ्या गोकुळातल्या नरनारींना काय झाला, आनंद झाला. मग काय झालं, सगळ्यांना त्या आनंदाचं प्रतीक म्हणून काही निगुड्या उभारल्या, तोरणं बांधले. एवढा आनंद प्राप्त झाला, एवढा आनंद प्राप्त झाला. गोकुळामध्ये आनंद होता बरं, आणि तिकडं मथुऱ्यामध्ये काय होतं, दुःख होतं. आता कंसाला भीती वाटायला लागली महाराज. मग कंसानं काय केलं, अशी बैठक बसवली. आणि बैठक बसवल्याच्या नंतर सगळे राक्षस होते, सगळे राक्षसांना बोलावून घेतलं आणि सांगितलं, बाबांनो, या देवकीच्या पोटी जो 8वा जन्माला आलाय ना, तो 8वा मला काय जिवंत सोडणार नाही. एक तर तो जन्माला येऊ द्यायचा नव्हता, पण तो जन्माला आलाय. पण आता जन्माला आलाय, पण त्यानं जर आता तो देव आहे म्हणे, तो कोणाला सोडत नाही. सांगितलं, मीटिंग भरवली आणि सगळ्याला सांगू लागला म्हणे, भगवान श्रीकृष्ण आता जन्माला आलेला आहे म्हणे, आता तो मला सोडणार नाही. त्याला कोण मारण्याकरिता जाईल. त्यावेळेस एक मावशी उभा राहिली. मावशी, ओ मावशी, एक मावशी उभा राहिली. कोणती मावशी होती ती, कोणती मावशी होती, पुतना मावशी होती. ती उभा राहिली आणि उभा राहिल्याच्या नंतर ती म्हणू लागली, अरे कंसा, कशाला चिंता करतोस म्हणे, मी आहे ना, आत्ता जाते आणि त्याला मारून येते म्हणे. या पुतना मावशीनं तोपर्यंत काय केलं माहितीये का, सगळ्या अंगामध्ये विष धारण केलं. विष धारण केल्याच्या नंतर गोकुळामध्ये आली आणि गोकुळामध्ये आल्याच्या नंतर विचारू लागले की नंदराजाचं घर कुठे, नंदराजाचं घर कुठे. आणि महाराज, ती का अशी तशी आली नव्हती. कशी आली होती, सगळ्या अंगावर शृंगार केला होता. पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण कमरेला कमरबटा, पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण कमरेला कमरबटा, नकात लज घालोनी ताटमाट करुनी, ताटमाट करुनी. नेचले ग, नेचले ग, पैठणीचा जय चालू पैठणीचा, नेसले ग चालू पैठणीचा, पैठण चालू पैठणीचा. म्हणून पुतना मावशी कशी आली होती, साकळ्या डोरले, मला तर त्यातलं कळत नाही जास्त, पण सगळा शृंगार करून आली होती जणू.
पैठणी घालून आली होती. महाराज पहिल्या काळातले माणसाचे कपडे सुद्धा घालायचे चांगले होते का? ती का घागरा घालून थोडीच आली होती? नाही महाराज, ती काय पैठणी साडी घालून आली होती. असा मस्त शृंगार करून नंदराजाच्या घरापुढे आली. नंदराजाचं दार वाजवलं. आहे का घरामध्ये कुणी आहे का? त्यावेळेस आतून आवाज आला, कोण आहे? त्यावेळेस सांगितलं. त्यावेळेस यशोदा मातेला ती सांगू लागली, अरे मी तुझी बहीण आहे, बहीण बहीण आहे. असं विचार, असं कानावरती आवाज पडला यशोदा मातेच्या. यशोदा मातेला वाटलं, अरे मला तर बहीण नाही, इकून इकून बहीण आली. ती म्हणे, अरे मी तुझी बहीणच आहे म्हणे, पण चचेरी बहीण. तुम्हाला चचेरी बहीण कळते का? चचेरी बहीण म्हणजे काय? चुलत 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 आणि चुलत चुलत बहीण आली. पण महाराज कसं आहे, आता जो आपल्या दारात येतो, अतिथी देवो भव. आपल्या धर्मात काय महाराज ही शिकवण आहे, अतिथी देवो भव. अतिथींचा काय करायचा? जाऊ द्या म्हणे, म्हणती ना बहीण घेतलं घरात. घरात आली, पण या सोयीच्या नसतात महाराज, असं कोणाला घरात घ्यायचो नका. घरात आली ती गप बसायची सोडून. आता पाहुणचार करायला यशोदा माता घरामध्ये गेल्या, पण पुतना शांत बसली नाही महाराज. पुतना पाहत होती श्रीकृष्ण कुठे आहे. भगवान श्रीकृष्ण पाळण्यामध्ये झोपलेले होते. त्यावेळेस ती पुतना मावशी, माताची येईल मला सारखं, पुतना मावशी उठली आणि उठल्याच्या नंतर त्या पाळण्याजवळ आली महाराज. लोक म्हणतात आजकाल माय मराव आणि मावशी, पण महाराज एक गोष्ट सांगू का, या आईचं पार्ट असं आहे, या आईचं पार्ट या जगात कोणीच घेऊ शकत नाही. आई ते आईच असते, आईची जागा कोण घेऊ शकतं सांगा बरं? लोक फक्त म्हणतात माय मराव मावशी उराव. काही नाही महाराज, कोरोनाच्या काळात ही मावशी कुठे गेली ती काही कळलंच नाही. तिला असे पॉझिटिव्ह झालेल्या माणसापासून येऊन बसायला पाहिजे होतं. बरोबर आहे की नाही महाराज? तेव्हा मावशी गवसरीत नाही महाराजी. ही तर पुतना मावशी भगवान श्रीकृष्णाच्या पाळण्याजवळ आली आणि भगवान श्रीकृष्ण आतून पाहत होते. पुतना माता म्हणू लागली, का रे म्हणे, कंसाला मारायला आलात का? कंसाला मारायला आलास? थांब म्हणे, आता काय कंसाला मारशील, आता मीच तुला मारून टाकते म्हणे. देव हसत होते महाराज. आता कोण येते? देवच आहेत. तिनं देवाला उचलून घेतलं आणि उचलून घेतल्याच्या नंतर ती स्तनपान करू लागली. अंगामध्ये सगळं विष घेऊन आली होती आणि देवाला विष पाजू लागली. भगवान श्रीकृष्ण महाराज आता बघा कसं, भगवान शंकर आणि भगवान विष्णू एका वेगळे नाहीत. भगवान शंकरानं जसं विष प्राशन केलं, तसं भगवान श्रीकृष्णानं सुद्धा त्या पुतना मातेचं सगळं विष प्राशन केलं. अहो विष तर प्राशन केलंच, विष प्राशन केलं, दूध प्राशन केलं, रक्त प्राशन केलं, सगळे पंचप्राण तिचे ओढून घेतले. आणि त्यावेळेस पुतना ओढू लागली, कृष्णा सोड 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 सोड. पण महाराज देव सांगू लागला, पुतणे आता सोडित नसतो म्हणे. जोपर्यंत माझ्या एखाद्या नादी लागत नाही तोपर्यंत मी सुद्धा त्याच्या नादी लागत नाही. आता माझ्या नादी लागलीस ना, आता सुट्टी देत नसतो म्हणले. महाराज ओरडायला लागली पुतना माता डायरेक्ट खाली. ती पुतना मावशी खाली पडली. खाली पडल्याच्या नंतर देव तिच्या नरड्यात बसला. ताबू का म्हणे तुझं नरडा आता. पण महाराज देवानं तिचे सगळे पंचप्राण ओढून घेतले आणि तिथंच पुतना मातेचा काय झाला, मृत्यू झाला. इकडे कंस अजून घाबरला महाराज. कंस तर म्हणे, अरे ही मावशी तर जाताना लय म्हणत होती मी मारीन, मी याला मारीन, त्याला मारीन. महाराज हीच मेली. कंसाला महाराज आता चिंता पडली, आता याला कोण मारील. पुन्हा त्यानं बैठक बसवली की बाबा जन्माला आलाय, 8व्या जन्माला आलाय, मला मारणार आहे. पुतणेचा तर त्यानं वध केलाय, पण आता कोण मारील. त्यावेळेस पुन्हा एक महाबळबट, तो काय एक महाबळबट नावाचा एक राक्षस उभा राहिला. त्यानं काय केलं, भट्टाचा वेश घेतला. कुणाचा? भट्ट म्हणजे कोण? ब्राह्मणाचा वेश घेतला आणि सांगितलं, कंसा चिंता करू नको म्हणे, तू श्रीकृष्णाला आणायचे म्हणे, अजून आता जातून त्याला मारतो म्हणे. महाराज देवाला मारण्याकरिता निघाला. हातामध्ये पंचांग घेतला. अर्ध्या अंगावरती वस्त्र नव्हते, खाली धोतर घातलेलं होतं. जानवलट केलं गळ्यात आणि निघला महाराज. बघा काही काही साधू असतात आणि काही काही भोंदू असतात महाराज. त्या दिवशी पण सांगितलं मी, काही काही साधू असतात आणि काही काही भोंदू असतात. आता हे कोण होता महाराज? भोंदू होता. आणि सगळ्या गावात त्या गोकुळामध्ये आला. गोकुळामध्ये आल्याच्या नंतर घराघरामध्ये जाऊन सांगू लागला. गवळणी म्हणू लागल्या, अहो आपल्या गावात भटजे आलेत, लय सुंदर भविष्य सांगतात म्हणे, आपापल्या लेकरांचं भविष्य जाणून घ्या म्हणे. त्या भटजीनं बऱ्याच जणांचं, भटजी काय महाराज, तो काय खरंच भटजी होता का? नाही महाराज. तू शेजारच्या घरच्याला विचारायचा, या मावशीचं नाव काय आहे, आणि त्या मावशीला जाऊन सांगायचा तुमचं हेच नाव आहे. मग ती म्हणायची हो बाई मग हेच नाव आहे, याला कसं काय कळलं काय माहीत. म्हणायची नाही नाही म्हणे, भटजी कोण आहे म्हणे, ज्ञानी आहे म्हणे. मग आता भटजी आपण काय करायचं, आपल्या लेकराचं भविष्य पाहायचं. तोपर्यंत इकडे यशोदा मातेकडे बातमी गेली, आपल्या गावामध्ये कोण आलेत, भटजे आलेत, आणि ते काय करतात, लेकरांचं भविष्य सांगतात. आता श्रीकृष्णाचं भविष्य सांगायला काय केलं, त्यांनी बोलावलं. पण महाराज हे भटजी जरा हुशार होतं. हे काय म्हणे माहितीये का,
आता झालं म्हणे, आता भविष्य पाहून झाला, आता मी दुसऱ्या दिवशी येतो म्हणे. पण महाराज, आता नंद महाराज कोण होते, गोकुळाचे राजे होते, त्यांनी सांगितलं त्यांना पकडून आणा. 2-4 सेवक गेले आणि त्या महाबळवटाला धरलं आणि पकडून आणलं. पकडून आणल्याच्या नंतर घरामध्ये पाट टाकला आणि पाटावरती त्याला बसवलं. बसवल्याच्या नंतर आता हा भविष्य सांगायला आला. श्रीकृष्ण पाळण्यातून त्याच्याकडे बघत होते. का रे म्हणे राक्षसा, तू माझं भविष्य सांगायला आलास का? अरे या सगळ्या जगाचं भविष्य मी लिहितो आणि तू माझं भविष्य सांगणार का? थांब म्हणे, बघतो तुझ्याकडे. तो महाबळवट बसला. तोपर्यंत यशोदा माता पाहुणचार करण्यासाठी घरात गेली आणि तोपर्यंत हे पाळण्याजवळ आलं. आणि पाळण्याजवळ आल्याच्या नंतर पाळण्याजवळ येऊन उभा राहिलं. त्यावेळेस देव म्हणतो, अरे तू माझं काय भविष्य सांगतो? अरे तुझं भविष्य सगळं माझ्या हातात आहे. माझं भविष्य, सगळ्या जगाचं भविष्य मी लिहितो, तू माझं भविष्य सांगणार का? त्यावेळेस देवानं सांगितलं. आता महाराज देवच तो महाराज, त्यानं त्या पोळपाटाकडे एक इशारा केला, त्यानं त्या पाटाकडे एक इशारा केला आणि महाराज जसा महाबळभटाच्या पाट असा पाठीमध्ये लागला. महाराज महाबळभट पळू लागला. मग त्या पाटानं सगळीकडे काय केलं, आता पाटाचे सोयरे धैर्य माणसं होते महाराज, काही काही पोळपाट बेलणं लाकडाच्या सगळ्या वस्तू, महाराज हळूहळू सगळ्या वस्तूला त्यानं इशारा केला. सगळ्या वस्तू खाली आल्या. त्या महाबळभटाची एवढी फजिती झाली महाराज. विटंबिला भट दिला पाठीवरी पाट, दिला पाठीवरी पाट, दिला पाठीवरी पाट. विटंबिला भट दिला पाठीवरी ताव, दिला पाठीवरी ताव, दिला पाठीवरी ताव. जानवे तुटले फाटले धोतर गळाले, टिप्प टिप्पचे धोतर गळाले, टिप्प टिप्पचे. एवढी त्या महाबळभटाची फजिती झाली. जानवं तुटलं, पंचांग फाटलं आणि धोतर निष्ठला. महाराज पळू लागला, रानानं पळू लागला. महाराज ज्याला वाटलं आता देव आपल्याला सोडित नाही, देव आपल्या मागे लागलाय. पण महाराज इकडे जे पाटणी होते का, यांनी लगेच त्याच्या सोयऱ्या धायऱ्याला मिस कॉल केला, त्याच्या भाऊकीला सांगितलं. आता रानात कोण असतंय, फावडं रुमणं आऊ, त्याला सगळ्याला त्यांनी मिस कॉल करून सांगितलं. आता तिकडे कोण यायला म्हणे, महाबळभट यायला, राक्षस यायला, सोडू नका म्हणे त्याला. मग सगळे जे रुमणं बिमणं होते, हे सगळे रानातल्या ज्या वस्तू होत्या सगळ्या मारायला सुरुवात झाली महाराज. आणि तो ज्या पाटावर बसला होता, तो पाट असा हळूच उचलला आणि देवाच्या त्या पाळण्याच्या बरोबर आला महाराज. आणि त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, आता आलास पण तू ब्राह्मणाचा वेश घेऊन आलास म्हणून तू सुटला, नाही तर इथून पुढे सुटला. तुझा जर दुसरा वेश घेऊन आला असता ना, तू सुटला नसता. महाबळभटाची फजिती झाली आणि महाबळभट कंसाकडे गेला आणि कंसाला म्हणू लागला, महाराज देवाच्या नादी लागू नका, तो काही साधा नाही. लय मारलं म्हणे मला, एवढं मारलं एवढं मारलं, लय मारलं, सगळा सुजला होता महाराज. तो घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर दरवाजा वाजू लागला. दरवाजा उघड. त्यावेळेस बायको म्हणे, कोण आहे? मीच आहे म्हणे. दरवाजा उघडला, पाहती तर त्याच्या बायकोला सुद्धा तो ओळखू आला नाही. कोण आहे म्हणे तुम्ही? अहो म्हणे मी आहे, मी तुझा नवरा आहे म्हणे. नाही नाही म्हणे. कस काय म्हणे? नाही माझा नवराच नाही म्हणे तुम्ही. अहो एवढं हाणलं होतं, एवढं हाणलं होतं, तोंड सुजलं होतं, डोळे सुजले होते. आता देव होता महाराज, तो कमी आणीत असं का? हा, जेलमध्ये गेलेल्या माणसाला विचारा पोलिस कसे आणतात. आता ते पोलिस एवढे आणते तर देव कमी आणीन का? मरणाचं मारलं महाराज. कंसाला सांगू लागलं, कंसा देवाच्या काय तू नादी लागू नको, तू सगळ्याचा नादी लाग पण देवाच्या नादी लागू नको. लय मारतय म्हणे ते, पण तुला सोडणार नाही म्हणे. आता महाराज कंसाला अजूनच दुःख झालं महाराज. कंसाला चिंता पडली, आता काय करावं, आता एवढे राक्षस धाडले महाराज. पण महाराज तोपर्यंत तिकडं श्रीकृष्ण हळूहळू हळूहळू रांगायला लागले होते. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने जय तळहात टेकीत,
तळ हात तळहात टेकीत हे डाव्या गुडघ्याने डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं तोपर्यंत इकडे भगवान परमात्मा रांगायला लागले होते. तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. भगवान श्रीकृष्ण रांगायला लागले आणि रांगायला असताना काय केलं श्रीकृष्णानं रांगत रंगणी चोरीतलो धावणी धरती गवळणी धावणी धरती गवळणी बांधित करणी घेतली घराणी आदती करणी घेतली घराणी यशोद साजणी यशोदे जागणी दूध बक्षुनी कमाल नेले नवल वा वा कृष्ण परतरी माते धावा कृष्ण आडवा रांगत रंगणी चोरीत लोणी. देवानं इकडे खोड्या करायला सुरुवात केली. देव खोड्या करू लागले रांगू लागले दही दूध चोरू लागले. तोपर्यंत देवानं संघटना तयार केली. अचानक मित्रमंडळ कोणतं मित्रमंडळ होतं भगवान श्रीकृष्णाचं मित्रमंडळ होतं. पेंद्या सुदाम्या सगळ्यांना एकत्र केलं आणि देवानं विचारलं अरे आपल्या इथं एवढं दही एवढं दूध आहे, एवढ्या गायी आहेत आपल्याकडं आणि तुमच्या तब्येती कशा झाल्यात माझ्यासारख्या झाल्या त्या तब्येती अशा कशा तब्येती झाल्या म्हणे तुमच्या एवढं दूध तूप लोणी खायला आहे म्हणे खायचं. त्यावेळेस त्या गोपाळांनी सांगितलं देवा आम्हाला भेटत नाही रे म्हणे हे आमचं हे कुठं जातं सगळं मथुरेला मग घरी काय आहे घरी ताकाचे सरोवर येथे दोन्ही ताके गुरु दोन्ही ताके गुरु येथे काही तारावर घरी ताकाचे सरोवर देवा आमच्या घरी काहीच राहत नाही फक्त ताक राहतं आणि ताक किती प्यायचं महाराज ताक पिऊ पण नुसते झोपाळे झालो म्हणे आम्ही. देवा आता नुसतं ताक प्यायला भेटतंय म्हणे आम्हाला दही नाही दूध नाही तूप नाही लोणी काहीच भेटत नाही म्हणे देवा. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णानं सांगितलं हा मागून भेटत नाही ना मग काय करायचं एखादी गोष्ट जर मागून भेटली नाही तर मग काय करायचं चोरी करायची म्हणे. भगवान श्रीकृष्णानं चोऱ्या करायला सुरुवात केली. महाराज भगवान श्रीकृष्ण चोऱ्या करायचे. काय झालं एका गवळणीच्या घरी भगवान श्रीकृष्ण गेले. ती गवळण लई सांगायची अरे म्हणे भगवान श्रीकृष्ण अरे म्हणे मोठ्याचं पोरगा ऐकत नाही म्हणे मोठ्याच्या पोरात दादागिरी चालली गावात का आपली राहायची सोय आहे का म्हणे दादागिरी चालली म्हणे यायची. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाला राग आला. भगवान श्रीकृष्ण म्हणे थांब आज तुझ्याच घरी येतो. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं पेंद्या हिच्या घरचा नंबर लिहून घे म्हणे. पेंद्याने तोवर हिच्याच घरचा नंबर लिहून घेतला आणि मग रात्री निघाले चोरी करण्याकरिता. चोरी केली सगळ्यांना ताक दही दूध लोणी तूप सगळं खाऊ घातलं आणि सांगितलं तुम्ही काय करा आता तुम्ही बाहेर जा आता मी आतमध्ये थांबतो मी पाहतो म्हणे. आता मग काय केलं एक लोण्याचा डेरा घेतला आणि असा तर दोन्ही असे ती म्हातारी आणि तिचं थोडं आधी फुटलं ते नंतर पडत होतं. काय झालं ते म्हातार आणि म्हातारी असे बास टाकून झोपलेले होते. भगवान श्रीकृष्णानं मधात लोण्याचा डेरा घेतला मामा डेरा घेतला आणि डायरेक्ट असा आताशी असा फुटला जोरात फुटला महाराज. सगळीकडे काय झालं लोणी झालं दही दूध तूप सगळं सांडलं महाराज. आणि मग जाग आली म्हातारी म्हणते म्हाताऱ्याला कोण आहे उठा उठा लवकर उठा चोर आला म्हणे घरात उठा लवकर. म्हातारा म्हणतं मग चष्मा कुठे आहे चष्मा तेव्हा चष्मा होता का मग झोपले का तुम्ही. महाराज दोघ जण उठले भगवान श्रीकृष्ण दिसला महाराज त्याला. भगवान श्रीकृष्णाचे सगळे मागं पळू लागले. गवळण ती भगवान श्रीकृष्णाच्या मागं पळायला लागली. पण महाराज देवानं खाली काय केलं होतं दही दूध सांडून ठेवलं होतं महाराज. आता ज्या वेळेस तो गोपाळ आणि तो गवळण होती ना देवाला धरायला आली दोघाची काय व्हायची मधात धडक व्हायची. देवानं काय केलं तर खाली सगळं लोणी गिनी सांडून ठेवलं होतं. मग देव त्यांच्या हातात येईना महाराज. काय झालं ती गवळण जरा चॅप्टर होती. काय झालं ती थोडी लपून बसली आणि ज्यावेळेस देव थोडा जवळ आला त्यावेळी देवाच्या हाताला धरलं महाराज. देवाच्या हाताला धरलं आणि म्हणली आता आला ना हाताला आता सोडित नसते म्हणे लय सांगते तुझी माय म्हणे. बघा कुठल्याच आईला आपल्या मुलाची खोडी सहन होती का म्हणजे कोणाला वाटतं का कोण ज्या आईला वाटतं ना आपला मुलगा खोडकर आहे ती त्याची आईच नाही. आपल्या आईला आपलं लेकरू खोडकर वाटतं का किती जरी खोड्या करणार असलं महाराज. आता इथं हे लेकरं टाळ घेऊन उभं राहील तुम्हाला वाटतं की हे लय सोयीचे
आम्ही लय सोयीचे वाटतो का तुम्हाला? नाहीच महाराज, सोयीचं नाही. ते जे सांभाळते त्याला विचारा महाराज. सोयीचं नसते महाराज. लहान लेकरं खरंच महाराज, सांगायची गोष्ट नाही महाराज. एक माझ्याकडे आलं कीर्तनामध्ये, पुढं बसलं होतं. ते जरा बडबड करायला लागलं महाराज. त्याला म्हणलं ए गपची बस. ते म्हणे ए तूच गपची बस. हां अरे म्हणलं मला इथं कशासाठी बोललं? कीर्तन करायसाठी. नाही नाही म्हणे तू गपच म्हणे. नाही तर मग माझ्या एक दोन प्रश्नाचे उत्तर दे. विचारवा म्हणलं काय प्रश्न विचारायचं तर. ते बाहेर गेलं, अशी वाळू घेतली हातात आणि माझ्याकडे आलं म्हणे वाळूत किती दगड आहेत सांगा. वाळू घेऊन आलं महाराज. ते आज लहान लेकर काय प्रश्न विचारले सांगता येत नाही महाराज. ते म्हणे अजून एक प्रश्न विचारला. ते म्हणे अशी कोणती गोष्ट आहे जी वडल्यावर बारीक होती? काय वडल्यावर अशी कोणती गोष्ट आहे की वडल्यावर बारीक होती? म्हणलं आता रब्बल जर वडलं तर पुन्हा ते त्याच्या जागेवर तसंच होतं. दोरी वडली तर ती तुटती, पण काय होतं मोठी लहान होती का ती? नाही मग म्हणलं मग चुकलं. ते म्हणे चुकलं विकलं काय नाही, जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर आजचं नारळ पाकिट इकडं आणायचं म्हणे. महाराज कुठं नारळ पाकिट आता महाराज? त्याला म्हणलं नारळ पाकिट नाही पण थोडीफार तुला देतो म्हणे. म्हणलं देतो तुला, सांग म्हणे काय? ते म्हणे काय नाही महाराज, एखादी कोणती गोष्ट अशी आहे म्हणे की जी वडल्या बारीक होती. म्हणलं कोणती गोष्ट अशी सांग. ते म्हणे बिडी. बिडी वडल्या काय होती? आता मी आता वडून नाही पाहिली पण जयनी पाहिली त्याचं बरं का. बिडी वडल्याच्या नंतर काय होती? बारीक होती. आणि हे लहान लेकरं महाराज लय सोयीचे नसतात. काय झालं, आम्ही एका कार्यक्रमाच्या ठिकाणी गेलो होतो. एक लहान लेकरू होतं. आम्ही बसल्याच्या नंतर ते आमच्याकडे आलं. मला म्हणे महाराज आमच्या घरी चहा प्यायला चला. उन्हाळ्याचे दिवस होते. म्हणलं आता उन्हाळ्यात जरा चहा नका. म्हणलं जरा जास्त उष्णता व्हायला लागली. म्हणलं आता चहा नका. आमच्या घरी ताक आहे म्हणे महाराज. काय ताक आहे? ताक प्यायला चला म्हणे आमच्या घरी. आता ताक म्हणजे आवडीचा विषय बरं का. ताक घ्यायला आम्ही त्याच्या घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर त्यानं बसवलं आम्हाला, बाजावरती बसवलं आणि सगळ्याला एक एक तांब्या भरून त्यानं अण्णा ताक आणलं आणि ताक सगळ्याला प्यायला दिलं. सगळ्यांनी एक एक तांब भरून ताक प्यायला. आम्ही सगळेच होतो महाराज, सगळे संगत असतो. आमचा ताप सगळ्या संगत असतो. संघ होतो महाराज. सगळ्याला एक एक तांब भरून ताक दिलं. मला अरे म्हणलं तू एवढं ताक पाजा लागला? सगळ्या होतो ताक पाजिलं पण हे ताक पाजा लागलास पण तुझी आई इथं नाही, कोण नाही, तुला घरचे खवळणार नाहीत का? नाही नाही म्हणे महाराज, नाही खवळणार. म्हणलं कस काय नाही खवळणार? म्हणे महाराज तुम्ही प्या म्हणे जेवढं प्यायचं तेवढं. त्यानं पुन्हा एक तांब्या आणला. मी पुन्हा एक तांब्या भरून ताक पिलं. म्हणलं अरे तुझी आई खवळण. नाही महाराज आई खवळू शकत नाही म्हणे. म्हणलं कस काय? रात्रीच्या ताकाच्या माड्यात उंदीर पडला होता म्हणे. उंदीर पडला होता म्हणे महाराज. मला असा राग आला. ते तांब्या घेतला भितडीला आदळीला. भीतीला आणल्यात नंतर ते लगेच पोरग आडत आडत त्याच्या आईकडे गेलं. आई आई महाराजांना आपला संडासचा तांब्याच फोडला. लेकरं काय करतील सांगताच येत नाही महाराज. म्हणून ह्या लेकराच्या लहानाल्या लेकराच्या नादी लागायचं नाही. प्यादेनी त्यांनी सुद्धा मी काय केलं, त्या घरचा नंबर लिहून घेतला होता आणि सांगितलं देवा आता याची काय करायची आपल्याला फजिती करायची. त्या गवळणीनं देवाच्या हाताला धरलं आणि गवळणी त्या यशोदा मातेकडे घेऊन निघाली. सांगितलं ती कृष्णा आतापर्यंत आमच्या कोणाच्या हातात आला नाहीस ना, थांब म्हणे आता तुला सांगते म्हणे. हाताला धरलं आणि निघाले. म्हाताऱ्याला सांगितलं होतं आपलं वय झालंय म्हणे, ते तरण बाण पोरग आहे म्हणे, हातातून सटकून पळून जाईल, तुम्ही मागून अशी काठी उघडून तयार राहा म्हणे. सांगितलं हो मागं राहतो म्हणे मी. पण आता महाराज तो देव आहे महाराज, तो कैसा येईल हाता गोकुळच्या नारी, तो कसा हाताला येईल महाराज. त्या गवळीने हाताला धरलं आणि यशोदीकडे घेऊन निघाली. पण महाराज तो देव आहे महाराज, कधी आपला हात गवळणीच्या हातातून काढून घेतला आणि म्हाताऱ्याचा हात म्हातारीच्या हातात दिला सांगता आलं नाही. पण ती गवळण सांगत सगळ्या गावात आडू लागली ना, आता आला ना हातात, आता कस का सोडीन मी, आता सोडीतच नसते म्हणे. जोपर्यंत तिकडे नेत नाही तोपर्यंत सोडित नाही. तू मायला नाक लावून सांगते ना, नाही नाही म्हणे सोडितच नाही आता. म्हातारे मागून आडत अरे थांब अरे मी ये नाही नाही म्हणे तू ये माहिती मला म्हणे, सोडितच नसते म्हणे. महाराज असं करीत करीत यशोदेच्या दारापुढे आली. यशोदेला आवाज द्याला, यशोदे बाहेर आहे म्हणे. तू म्हणत होती आतापर्यंत माझा कृष्ण कसा आहे, बाळ सगुण गुणाचे ताने बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ सगुण गुणाचे ताने. दिसतंय गोचिरवाने गे, बाळ दिसतंय गोचिरवाने, बाळ दिसतंय गोजिरवान ग, बाळ दिसतंय गोजिरवान. काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी. आई सांगता घराने गे गोकुळच्या नारी, सांगता घराने गे गोकुळच्या गोकुळच्या
त्याला भगवान श्रीकृष्ण म्हणतात आई मला तुझ्या कड्यावर घेऊन चल, मला कडेवरती घेऊन चल. आता यशोदा मातेने सांगितलं चल, कडेवरती घेतलं आणि यशोदा माता बाहेर आली तर गवळणीला शाटच बसला महाराज. गवळण म्हणली यशोदा मातेच्या कमरेवरती ते मग माझ्या हातात कोणी, मागं वळून पाहिलं तर मागं म्हातारं होतं. म्हातारं म्हणता अरे मी तुला म्हणत होतो थांब थांब, अरे मी ये पण तू थांबली का? नाही नाही, सगळ्या गल्लीत फिरलीस. मग महाराज त्या गवळणीचा पश्चाताप झाला महाराज. गवळण म्हणू लागले अरे आपल्या हातातून सटकाला. देव कडेवरती बसून हसत होता, म्हणत होता मा हाताला धरती होय तू, माझ्या हाताला धरती, चांगल्या चांगल्याच्या हातात येत नाही मी, चांगले चांगले तप करणारे योगी बिगी सगळे ये कोणाच्या हातात येत नाही म्हणे मी, तुझ्या हातात येईन काय? नाही नाही म्हणे. गवळण रडू लागली. गवळण निघाली आणि वापस घरी निघाल्याच्या नंतर तिला वाटत एक गवळण भेटली. म्हणजे काही नाही म्हणे, गोकुळात राहणं शक्य नाही म्हणे. आता गोकुळामध्ये सगळी दादागिरी सुरू झाली, कोणी पण येतंय चोरी करतंय, आपल्याला हाणमार करतंय, आपल्या घरून निघून जातंय. आणि सांगायला गेलं मोठ्याचं पोरग. आता मोठ्याचं पोरग म्हणले ते ऐकून घ्याय ना. मग काय करायचं? आता गोकुळ सोडून जायचं म्हणे. यशोदे आता आम्ही इथं राहणार नाही, आता आम्हाला कुठे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. आवरी आवरी आपुना काना, आवरी आवरी आपुना काना. नाचिये आमुच्या सुना, नाचिये आमुच्या सुना. यशोदे आता आम्ही इथं राहणार नाही. तुझ्या श्रीकृष्णानं काय केलं? आमच्या सुना नाशिल्या काय केलं? आमचे दया दुधाचे डेरे फोडले, आम्हाला त्रास दिला, आमच्या गवळणीचे सगळे कपडे उचलून आणले. असं कसं तो पोरग आहे? सगुण गुणाचं आहे, बाळ ता नाही म्हणतीस ना. असं काही नाही, आम्हाला इथं राहायचं नाही म्हणे. आता गोकुळात राहू शकत नाही आम्ही, आम्हाला जायचं म्हणे. आता गवळणी निघाल्या म्हणे, आता गाव सोडून जायचं. आता कुठे जायचं? तर या एका गवळीने तिच्या मालकाला सांगितलं आता आपल्याला गोकुळात राहायचं नाही. आता महाराज त्याला मस्त जाऊ वाटत नव्हतं, पण आता गवळीने सांगितलं ऐकायला लागतं महाराज. आता गवळीचं सांगितलेलं ऐकलं नाही तर मग खाईन काय? बरोबर आहे का नाही? चला म्हणे. बैलगाडी झुपल्याच्या नंतर सगळं जे सामान होतं आपल्या घरात लागणाऱ्या वस्तू सगळ्या बैलगाडीमध्ये भरल्या आणि बैलगाडी सुरू झाली. चक 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 बैलगाडी निघू लागली. थोडी थोडी बैलगाडी पुढे गेली आणि असा चैत्राचा महिना होता, वरतून ऊन पडलेलं होतं आणि जी गवळण बैलगाडीत बसलेली होती ना त्या गवळणीला तहान लागली. आणि तहान लागल्याच्या नंतर गवळण म्हणते होय हो जरा ऊन जास्तच लागायलंय का? हो ऊन लागायला. ते म्हणे नाटके करू नको, खरं काय तुला बोलायचं काय तेवढं सांग. महिला मंडळीच कसं असतं माहिती आहे का, थोडासा टच करून जातात म्हणजे तेल तवाच कळतं. बरोबर आहे का नाही? काही नाही म्हणे मला तहान लागली पाणी प्यायचंय. आता यानं काय केलं, बैलगाडी एका झाडाखाली लावली, हा पाणी आणायला गेला, डेरा घेतला आणि पाणी आणायला निघून गेला. पण पाणी आणायला निघून गेला पण इकडे भगवान श्रीकृष्णाने त्याचं रूप घेतलं आणि बैलगाडीत येऊन बसला. बैलगाडी हाकायला सुरुवात केली, चक 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 चक. तर बैलगाडी थोडी 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 पुढं निघाली. हे जे खरं पाणी आणायला गेलं होतं ना यानं आवाज दिला, अरे कोण आहे? थांब म्हणे, थांब थांब. पळतच आलं महाराज, डेरा गिरा तिथं पडू द्याला. पळत आल्याच्या नंतर सांगितलं उतर म्हणे खाली, कोण आहे म्हणे तू? त्या बायाला तर शाटच बसला, तिनं पाहिलं पप्प्याचा बाप तुम्ही इकडं, मग पुढं कोण आहे? त्यानं पाहिलं हे पण पप्प्याचा बाप. असं कसं काय झालं? म्हणे आता तू पप्प्याचा बाप आहे का तू पप्प्याचा बाप आहे? खरं खरं सांगा म्हणे. ते मागचं जे पाणी आणायला गेलतं ना ते म्हणे अरे मी हे पप्प्याचा बाप खरा, मी बाप आहे म्हणे. कसं काय म्हणे? नाही का म्हणे आपल्या लग्नात बुंदी होती खायला. ते म्हणे बुंदी होती. जे पुढं जे बैलगाडी आणायला बसलं होतं ते म्हणतं हा मग मी पण म्हणतो बुंदीच होती. अहो पण असं उरकाना मारा. त्या दोघांचे भांडणं लागले, दोघांचे भांडणं सुरू झाले. तेवढ्यात श्रीकृष्णानं तिसरं रूप घेतलं आणि पुन्हा बैलगाडी हाकायला सुरुवात केली, चक 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 चक. आता दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला, तिसरंच बैलगाडी हाकू लागलं. दोघं त्याच्या मागं पळाले. असे करता करता देवानं 9 रूप घेतले. किती? 9 रूप घेतले. ते गवळणीला तर काही कळाच ना मारा. आता पप्प्याचा बापच कोणता नेमका काहीच कळा ना. म्हणे हे भांडणं आता इथं मिटणार आहेत का? इथं मिटूच शकत नाही म्हणे. आता नंदाच्या घरी जावं लागेल म्हणे. आले नंदराजाच्या घरी आणि सांगितलं, नंदराजाला सांगितलं बघा ना म्हणे हे 9 जण सारखे दिसतात पण याच्यातला खरा पप्प्याचा बाप कोणता आहे मला काय मिळ लागे ना. त्यावेळेस नंदराजाने सांगितलं तुम्ही 9 जण माझ्यासोबत चला. यमुनेच्या तीरावरती आले. या यमुनेतून पलीकडे जो उडी मारील तो कोणीचा नवरा आहे म्हणे. असं सांगितल्याच्या नंतर त्या नंदराजाला
8 जणांनी उड्या मारल्या. किती जणांनी? 8 जणांनी उड्या मारल्या. पण जो 9वा होता का, जो पाणी आणायला गेला होता, तो म्हणे हे मला पप्या न ग, पप्याची बायको न ग, पप्याची माय पण मला न ग म्हणे, मला कोणीच न ग, मी चाललो म्हणे. नंदराजाने सांगितलं थांब थांब जाऊ नको, थांब म्हणे, ही तुझीच बायको आहे म्हणे, तू घेऊन जाय. ते म्हणे कस काय म्हणे, तुम्ही मला कसं काय देता, हे बाकीच्या 9 जणांनी उड्या आणल्या. ते कॅलेंडर आपलं होतं म्हणे. यमुनेहून कोण उड्या आणील महाराज, यमुनेहून कोण उड्या आणील, देवाने उडी आणली महाराज. पण महाराज अशा अनेक प्रकारच्या लीला देवानं केल्या, अनेक प्रकारच्या. एक गवळण तर देवाला म्हणली, देवाला ओपन चॅलेंज दिलं, देवा तुलाही सगळ्यांच्या घरी चोऱ्या करतो ना म्हणे, माझ्या घरी येऊन टाक म्हणे, माझ्या घरी आला ना काही पण देईल म्हणे. आता यांची संघटना रेडीच होती, पेंद्याला सुद्धा मी यायला सांगितलं. देवाने सांगितलं आता काय करा, हिच्या घरचा नंबर लिहून घ्या. हिच्या घरचा नंबर लिहायचीच गरज नाही म्हणे. पेंद्या म्हणे हा वरच्या आळीला राहती. देवाने सांगितलं, देवा पेंद्याने सांगितलं देवाला, देवा ती गवळण जरा लईच नाक लागून सांगू लागली, माझ्या घरी येऊन दाख, माझ्या घरी येऊन दाख. भगवंत म्हणले थांबा, आज संध्याकाळी तिच्या घरी जायचं. सगळे गोपाळ घरी गेले, सगळ्यांनी दही दूध तूप लोणी घेतलं, सगळं दही दूध तूप लोणी सगळं काय केलं, फोडलं तिथं. आणि काय केलं, एका गवळणीची, पहिलं काय होतं महाराज, पहिलं काशी बायोडाटे नव्हते बरं का लग्न व्हायचं म्हटलं. काय झालं, ती गवळण थोडी उंच होती आणि तो गवळ्या होता का, तो कसा होता, थोडा लहान होता. पण महाराज त्याने काय केलं, याच्या वेणीची, हिच्या वेणीची आणि त्याच्या दाढीची काय केली, गाठ बांधली. आणि गाठ बांधल्याच्या नंतर जेव्हा हे सकाळी उठले का, सकाळी उठून पाहते तर काय, हे म्हातारं उठलं तर इतरल्यासारखं काऊन करायली, माझ्या दाढीला कशाला झटका द्याला. ते म्हणे नाही नाही, मी कशा दाढीला झटका द्याला, तुम्ही माझी वेणी वडली म्हणे. नाही नाही, पाहते तर काय, दाढीची वेणीची काय होती, गाठ. आता ती गाठ कोणाला सुटन महाराज, सध्या बामणानं मारलेली गाठ किती दिवस चलती, तुमचं झालं म्हणून विचारायला लागलो. 7 जन्म. हा 7 जन्म सुटत नाही ती गाठ, बरोबर आहे का नाही. बामणानं मारलेली गाठ अण्णा 7 जन्म सुटत नाही. देवाच्या जगाच्या मालकानं बांधलेली गाठ सुटन का महाराज, कापून काढा म्हणे, कापली नाही. 2 जण नंदाच्या घरी आले, नंदाच्या घरी येऊन सांगितलं की बाबा बघा काय केलं यांनी, माझी दाढी आणि यांची माझी तिसरी आली धावणी, याने ग बाई काय केली करणी. तिसरी आली दामोनी गयाने केली काय करणे. पतीची दाढी माझी वेणी, दोन्ही काठ देवणी. पतीची दाढी माझी वेणी आणि गाठ बांधणे. गाठ बाई कोणाची सुटे ना, गाठ बाई कोणाची सुटे ना. यशोद तुझा ताना गोठेवरी कधीतरी गाणा. यशोदे तुझा ताना गोठेवरी कधी गाणा. म्हणून भगवान परमात्म्यानं अशा असंख्य लीला केल्या. आणि शेवटची खोडी आपल्या घरी केली, शेवटची खोडी घरी केली. आता सांगितलं यशोदा माताने, आता इथं थांबायचं नाही, उद्या जाई राहणार सवे घेऊन गोधना. भगवान श्रीकृष्णाला सांगितलं आता काय करायचं, लवकर लवकर निघायचं म्हणजे तुमचं काम नाही राहिलं आता इथं, लवकर निघा म्हणे. हे रानात गेले, रानात गेल्याच्या नंतर अनेक प्रकारचे खेळ खेळले. बघा तू बघा ते बघा मारा तिगुण खेळ मानू. बघ तू बघ ती बघ पार त्रिगुण खेळ मानू. खेळ नांदू आता खेळ इटिला. खेळ इटी नांदू वर खेळ विटीला. तू बघा तू बघा मारा तिगुण खेळ मानू. बघा तू बघा ती बघा मारा त्रिगुण खेळ मानू. बघ तू बघ ती बघ पार त्रिगुण खेळ मानू. बघ तू बघ ती बघ त्रिगुण खेळ मानू. हा मामा होतो तू हुंबरी, अशा अनेक प्रकारचे खेळ खेळले. खेळ खेळल्याच्या नंतर सगळे गोपाळ म्हणू लागले, देवा खांदी बार पोटी भूक, काय खेळायचे सुख, आता आम्हाला खेळायचं नाही म्हणे, आता आम्ही खेळू शकत नाही. मग काय करा, सगळ्याच्या शिदोरे एकत्र करा. देव म्हणे माया आहे तशी पाय नाही तरी घरा जाय, काय कर माझी असली तशी पा, नाही तर काय करा मी तुम्हाला घेत नाही म्हणे. मग देव तुकोबरा येते म्हणजे देवा माझे कोणी आता कोणीच घरी नाही म्हणे, जसे आहे ते सांभाळून घ्या. बरं देवानं सगळ्याला काय केलं, सगळ्यांना एकत्र केलं आणि सगळ्याची काय केली, शिदोरी एकत्र केली. आणि भगवंतानी यमुनेच्या काठावरती काला केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, नाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीते गाता प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. गोपाल रखमाये
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हार घाला हरी विठोबा 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 रखो माझे विठोबा रखुमाई विठोबा 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 रखुमाई 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 टाळी वाजवा, टाळ वाजवा. विठोबा रखुमाई हरी जय 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 हरी विठोबा हो हो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 ओम साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई साई नमो हरि ओम साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो श्री नमः सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की साई बाबा की साई बाबा की साई बाबा की म्हणून झालेली कीर्तन रूपी सेवा साईबाबांच्या चरणी अर्पण करतो. गुरुवर्यांच्या आई वडिलांच्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. आणि खरंच आज काहीतरी आमचं भाग्य उदयाला आलं. आम्हाला साईबाबांच्या दरबारामध्ये सेवा करण्याची संधी अण्णामुळे प्राप्त झाली. त्याबद्दल सर्वांचे आभारी आहोत. अशीच कृपादृष्टी आमच्या सगळ्यावरती राहू द्या. म्हणून सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. कंठी धरिला कृष्ण मने अवघा जाने काला वाटो वैष्णव निकाल तुका म्हणे भूमंडळी आम्ही बरे विलगा काला वाटो एकमेका वैष्णव निकाल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोले ले गुरुदेव देवा थोडे वत्तरे महाराज आ नाही विचारिला दे कारण आपला करा क्षमा अपराध ए तुका वरदानेश्वरा राखा पाया करा क्षमा अपराध महाराज तुम्ही श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 हॅलो टाळ 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 जमा करून घ्या चालू असलेला हा आपला भव्य पायी दिंडी सोहळा रायबा प्रतिष्ठान आयोजित साईनगर पिंपरी ते श्री क्षेत्र शिर्डी वर्ष 15वे. या 15व्या वर्षामध्ये चालू असलेला हा पायी दिंडी सोहळा, या पायी दिंडी सोहळ्यात पहिल्या दिवसापासून ते आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत पूर्ण हा कार्यक्रम नामस्मरणात, कीर्तनात आणि आज काल्याच्या कीर्तनाने त्याचा समारोप होतोय. तसेच आज सद्गुरू श्री साईबाबा संस्थान यांच्यातर्फे आपल्या संस्थेचे लाडके बाल कीर्तनकार सोनी मराठी फ्रेम शिवम महाराज साबळे यांचा संस्थांच्या वतीने सत्कार होत आहे. त्यांनी समोर या.
विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. यानंतर दिंडीचे प्रमुख श्री एकनाथ अण्णा करचे यांचा सत्कार होत आहे. महाराज की जय. आता अण्णा अण्णा यानंतर आपल्या दिंडी सोहळ्यामध्ये संगीत विशारद प्रशांत महाराज पाखरे यांचा सत्कार होत आहे. त्यानंतर आपल्याच दिंडी सोहळ्यामध्ये जे गेल्या काही दिवसापासून आपल्या दिंडी सोहळ्यात चालत आहेत, आपल्या आळंदीचे वैभव दिलीपजी महाराज काटकर यांचा सत्कार होत आहे. तसेच आमच्या संस्थेचं लाडकं वैभव मृदंग विशारद सचिन महाराज फडे यांचाही सत्कार होत आहे. तसेच ओम साई यूट्यूब चॅनलचे मालक चैतन्यदादा यांचाही सत्कार होत आहे. तसेच प्रणव महाराज तौर यांचाही सत्कार होत आहे. आणि या दिंडी सोहळ्याकरिता ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन म्हणा आणि सहकार्य असतं अशा असणारे ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य बाप्पासाहेबजी महाराज वाकडे महाराजांचाही सत्कार होणार आहे. हॅलो. रायबा प्रतिष्ठान करचे पायी दिंडी सोहळा साईनगर पिंपरी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणून आलेल्या सर्व पदयात्री साईभक्तांचं साईबाबा संस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत. आपण या ठिकाणी आलात, गेली 15 वर्ष पायदिंडी सोहळा आपण करतात, बाबांच्या चरणी या ठिकाणी येऊन नतमस्तक होतात आणि या दिंडीची जी सांगता आहे ती जाहीर हरिकीर्तनाने या ठिकाणी होत असते. सुंदर असा उपक्रम आपला सुरू आहे. असाच उपक्रम आपला असाच भविष्यातही सुरू राहो अशी साईबाबांच्या चरणी प्रार्थना. आपल्या सर्वांचा या ठिकाणी यथोचित सन्मान साईबाबा संस्थांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे. हा सन्मान सर्वांचाच आहे असं समजून आपण त्याचा स्वीकार करावा. या ठिकाणी संस्थांच्या वतीने आपल्याला चहापानाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांना विनंती आहे आपण चहापान घ्यावं. आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. सर्व आयोजकांचं, कीर्तनकर महाराजांचं, सर्व वारकऱ्यांचं, पदयात्रींचं साईबाबा संस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत, आभार.